मित्रांनो, सत्य कधी लपून राहत नाही आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. आणि हेच सत्य आता समोर आलेलं आहे. ते म्हणजे कान्हा करोडपती आहे. कान्हाकडे भरपूर पैसा आहे आणि कान्हाने ही ओळख लपून ठेवलेली आहे, कारण कान्हाला सरकारचा बदला घ्यायचा आहे. आणि आता हेच कान्हाचं सत्य सखीला कळालेलं आहे. आणि ते पण कसं, कारण एका रात्रीत कान्हाने दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये कुठून आणले, हा प्रश्न सरकारला आणि सखीला दोघांनाही पडलेला आहे. आता सरकार इकडे परशुरामला काय त्याचा गळा आवळत त्याला बोलत आहे की अरे, एका रात्री 10 लाख रुपये कसे येऊ शकतात, कुठून उभे राहू शकतात, कसं शक्य आहे, आणि ते पण या भिकारड्या लोकांकडून कसं शक्य आहे. तेव्हा आता परशुराम सांगतो की या सगळ्यांमध्ये मला फक्त कान्हावर शक आहे. त्यामुळे आता सरकार बोलते काहीही असो, परंतु मला हे शोधून काढ की हे 10 लाख रुपये आले कुठून. इकडे आता सखी त्याच हॉस्पिटलमध्ये पावत्या घेऊन 10 लाखाच्या पावत्या घेऊन आता कान्हापुढे उभी राहते. कान्हा इकडे लहान मुलांबरोबर मस्ती करत असतो. तर सखी त्याला विचारते की कान्हा, सगळं सत्य कळालंय मला, हे काय? कान्हा महाडिक, एका रात्री 10 लाख रुपये तू उभे कसे करू शकतोस? तेव्हा आता सखीला मात्र सत्य कळालेलं आहे. कान्हा हा कान्हा महाडिक नाही, तर तो कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, एका मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा, मोठ्या घराण्यातला मुलगा. मित्रांनो, हे सत्य सखीला कळालंय. आता ते सत्य सगळ्यांना कधी कळणार, आणि कान्हा त्याचा काय भूतकाळ आहे आणि सरकारने त्याचं असं काय बिघडवलंय की ज्यामुळे त्याला बदला घ्यायचा आहे, आता हे आपल्याला लवकरच कळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.